महाराष्ट्राच्या राजकारणातली आजची सगळ्यात मोठी बातमी, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार. ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यावरती मराठी माणसाला एकदम अचंबून आलं, एकदम आनंद आहे. मराठी माणसामध्ये, मराठी मतदारामध्ये एक सुखाची एक वेगळी लहर आली. त्याचं कारणच असं आहे. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या राजकारणात सगळ्यात मोठी जर खळबळजनक बातमी कोणती असेल, जी मराठी माणसाला सुख देणारी, आनंद देणारी, मराठी माणसाच्या मनामध्ये आनंदाचा तरंग उमटवणारी, ती म्हणजे येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या शिवसेनेच्या तीन शिवसेना झाल्या, ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि त्याच्याबरोबर मनसे, जे मराठी माणसांच्या मताचं विभाजन जे झालेलं आहे, त्याच्यामुळे मुंबई महापालिका शिवसेनेच्या किंवा मनसेच्या हातात राहणार नाही, ती भाजपकडे राहणार. त्याच्यामुळं जर ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याच्यात मात्र कुठेतरी काहीतरी परिवर्तन होऊ शकतो, बदल होऊ शकतो, असं मनोमन सगळ्यांना वाटत होतं. महाराष्ट्राच्या मनातली ती भावना होती. तीच भावना आता साकारताना दिसते. त्याची ही पहिली पायरी आहे. विषय काय आहे, राज्य सरकारने शिक्षण विभागाने एक अध्यादेश काढला होता की आता मला वाटतं 16 जूनचा अध्यादेश होता तो. शिक्षण विभागाचे दादा भुसे यांनी तो अध्यादेश काढला की पहिलीपासून हिंदी भाषा ही शिकवायला सक्ती, जवळपास सक्तीच ती. म्हणजे मराठी भाषा मातृभाषा म्हणून आहे, एक आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी आहे ना, त्याच्याबरोबर आता हिंदी शिकवायची. तर हिंदी पहिलीपासून कशाला, ऑलरेडी 5वी पासून हिंदी आहे, त्याच्यामुळं पहिलीपासून हिंदीला कडवा विरोध असा राज ठाकरेंनी स्टँड घेतला, पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी स्टँड घेतला. आणि महाराष्ट्रातून जी मराठी माणसं आहेत त्यांनी सुद्धा या विषयावरती शिवसेना आणि मनसेच्या होला होत दिला. म्हणजे आता तो आगामी निवडणुकींचा हा मराठी भाषा हा एक विषय होतो की काय, इथपर्यंत ते प्रकरण येऊन पोहोचलेलं आहे. आणि या विषयावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती होऊ देणार नाही, राज ठाकरेंनी इशारा दिला, उद्धव ठाकरेंनी इशारा दिला. मग याच विषयावरती दोघांनी मोर्चे काढायचं ठरवलं. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही 7 जुलैला मोर्चा काढणार आहोत, राज ठाकरेंनी सांगितलं आम्ही 5 जुलैला मोर्चा काढणार आहोत. पण नंतर 2 वेगळे स्वतंत्र मोर्चे झाले तर त्याच्यातून मराठी माणसामध्ये दुफळी दिसून येईल आणि जनतेमध्ये वेगळा संदेश जाईल. सरकारला तर तेच पाहिजे की राज आणि उद्धव दोघांमध्ये दुफळी. त्याच्यामुळे दोघांमध्ये समन्वय साधला. प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी त्यामध्ये मध्यस्थाची भूमिका घेतली जवळपास. आणि ऑलरेडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी एकत्र यायचा तो विषय सुरूच आहे. पण मराठीचा मुद्दा एक मिळाला, त्याच्यावरती राज उद्धव यांच्यामध्ये संजय राऊत यांनी समन्वय साधून आज सकाळी एक ट्विट केलं की 5 मार्चला मराठी माणसांचा, म्हणजे थोडक्यात हिंदी भाषा सक्तीच्या विरोधामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये काढणार आहे. त्याच्यामध्ये राज आणि उद्धव हे दोघंही एकत्र येणार आहे. एक मराठीमध्ये ट्विट केलं आणि इंग्रजीमध्ये ट्विट केलं, हिंदीमध्ये नाही केलं त्यांनी. आणि हिंदीमध्ये ट्विट केलं त्याच्यामध्ये मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. राऊतांची ती आयडिया आहे. मुळात ह्या सगळ्या दोघांच्या एकत्रीकरणाचा, दोघांनी एकत्र एका याच्यामध्ये येण्याचा हा पहिलाच प्रसंग एकत्र नाही. यापूर्वी सुद्धा ते अनेक वेळा तसे एकत्र आले होते, पण ते घरगुती कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने. राजकारणामध्ये दोघेही आता पुढच्या महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका पार्श्वभूमीवरती ते जर एकत्र असतील तर त्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरती 100% होतात आणि प्रामुख्याने मुंबईवरती होतात. मुळात गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय घडामोडी घडल्या त्याचं कारणच एक आहे, त्याचा केंद्रबिंदू कोणता असेल तर मुंबई महापालिका आहे. मुंबई महापालिका हातात घेण्यासाठी भाजपने पूर्णतः मुंबई महापालिका हातात घ्यायची. कारण तर 1 लाख कोटीचं बजेट असेल महापालिका. मागच्या वेळेस फक्त 4-5 मतांचा फरक होता, नाही तर भाजपला बहुमत होतं, शिवसेनेचे फक्त 4 का 5 जागा जास्त होत्या, इतकाच फरक होता. तर त्यावेळेस भाजपने ते लक्ष दिलं नाही का, ते युती वगैरे तो विषय होता. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका हातात घ्यायची का, तर शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेमध्ये आहे. सोन्याचा अंडे देणारी जी कोंबडी आहे, म्हणून मुंबई महापालिकाच त्यांच्या ताब्यातून घेतली तर शिवसेना आपोआप गर्भगळीत होईल. हे भाजपची मूळची रचना आहे. त्याच्यामुळे शिवसेना फोडली त्यांनी, एकनाथ शिंदेने वेगळं केलं. त्याच्यामुळे शिवसेनेची विभागणी झाल्यामुळं तिथं शिवसेनेचं खच्चीकरण झालं. फार मोठ्या प्रमाणावरती आमदार, खासदार हे शिवसेनेकडे वळाले. नंतरच्या निवडणुका झाल्या लोकसभा, विधानसभा, त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदेंनी त्यांची ताकद दाखवून दिली. त्यांचे खासदार, आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले. 2 शिवसेना सरळ सरळ दिसायला लागलेल्या. आणि त्याच्याबरोबरच राज ठाकरेंची मनसे, जरी एकही आमदार खासदार नसला तरी सुद्धा मनसेची जी ताकद आहे ती सुद्धा वाखाणण्यासारखी आहे. त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे शिवसेनेच्या 3 शिवसेना झाल्या.
राज ठाकरेंची एक वेगळी मनसे, शिंदेची एक वेगळी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची एक वेगळी शिवसेना. खरी शिवसेना कोणती हे शिंदे आणि ठाकरे यांच्यामधला वाद अजून न्यायालयामध्ये पेंडिंग आहे, तो होईल नाही होतो वेगळा. परंतु ह्या सगळ्या घडामोडीमध्ये जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीवरती त्याचा फार मोठा परिणाम संभवतो. मुंबई महापालिका मराठी माणसाच्या हातातून जाऊ नये, मुंबई महापालिका ही शिवसेनेकडे राहावी अशी मनोमन इच्छा काँग्रेसपासून राष्ट्रवादीची सुद्धा आहे. त्याची कारणं तशीच आहेत. वसंतदादा पाटलांपासून तर मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी शिवसेनेला हवा दिली होती. आता सुद्धा हा जर मोर्चा होणार असेल, होणारच, म्हणजे मोर्चाचा त्यांनी जाहीर केलेला आहे 5 जुलैला. 7 जुलैचा 5 जुलै का गेला तर दोघांमध्ये जो समन्वय झाला आणि 7 जुलैला आषाढी एकादशी त्यावेळी सुद्धा मोर्चावर परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे दोघेंची सहमती झाली तर 5 जुलै तारीख ठरली. परंतु हा जर मोर्चा निघाला तर 2 कोटीच्या मुंबईमध्ये आज जवळपास 1 कोटी मतदार आहे. त्याच्यामध्ये 35 लाख मतदार हा मराठी आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती हे दोघांनी जर लोकांना साथ घातली आणि त्याच्यामध्ये जर ती ताकद 10-15 लाखाचा मोर्चा जर निघाला, 2 कोटीच्या मुंबईमध्ये 35 लाख मराठी मतदार आहे, तसं मतदार 35 लाख तरी मराठी जनसंख्या जी असेल ती 60-70 लाखाच्या आसपास असेल. जर ही सगळी मराठी माणसं जर एक पटली मराठीच्या ह्या मुद्द्यावरती, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती, शिवसेना मनसेची ताकद एक झाली तर भाजपला मुंबई महापालिका जिंकणं कठीण होणार आहे. तो जो संदेश फक्त मुंबई पुरता लिमिटेड नाही राहणार, तो संदेश राज्याच्या अन्य महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकामध्ये जाईल आणि त्याचा दूरगामी परिणाम जिथं भाजपने आता पाळंमुळं महाराष्ट्रामध्ये एकदम भक्कम केलेली आहेत त्याच्यावरती होऊ शकतो. आणि भाजपला रोखायचं असेल तर शिवसेना मनसे एकत्र येऊन मुंबई महापालिकेत मोठी ताकद तयार झाली, मुंबई महापालिकेला भाजपला ब्रेक लावता आला तर शरद पवार यांच्यासारखे मुरब्बी राजकारणी 100% उद्धव ठाकरे मनसेला हवा देणार. काँग्रेस सुद्धा त्या दृष्टिकोनातून महाआघाडी म्हणून तिकडं काँग्रेस सुद्धा सपोर्ट करणार. भाजपला एकाकी पाडण्यासाठी हे सगळे त्यांच्या मागे उद्धव ठाकरे राज ठाकरेच्या मागे उभे राहतील. अशा वेळी कोंडी कोणाची होणार तर एकनाथ शिंदेची. कारण एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये आहेत आत्ता आणि सरकारमध्ये आहेत, शिक्षण खातं त्यांच्याकडे आहे, म्हणजे दादा भुसेंकडे आहे. आता मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार, त्याच्यामुळे शिंदेची फार मोठी कोंडी होणार आहे. भाजप पाहुण्याच्या काठीने साप मारायचा अशा पद्धतीने एकनाथ शिंदेचा वापर करून घेते आणि कोणत्याही परिस्थितीत हा मोर्चाच निघू नये, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी वाटेल त्या क्लुप्त्या करणार आहे. कारण राजकारणाला संपूर्ण मुंबईच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला याच्यातून कलाटणी मिळू शकते. आणि आगामी राजकारणाची ही ठाकरे बंधूंचा मोर्चा, एकत्र मोर्चा ही आगामी राजकारणाच्या बदलाची ही नांदी असेल. त्याच्यामुळे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि जर अशा प्रकारचा मोर्चा निघालाच तर भाजपला आगामी काळातलं महाराष्ट्रातलं राजकारण हे जड जाऊ शकतं. म्हणून तो मोर्चाच निघू नये, त्याच्या आधीच काहीतरी निर्णय घ्यायचा याच्यापर्यंत पण सरकार आहे. सरकारची आता कोंडी झालेली आहे खऱ्या अर्थाने. सरकार आता एक पावलं हळूहळू थोडं माइल्ड करत चालली. त्यांची भूमिका काय होती, पहिलीपासून सक्ती, हे हिंदी सक्ती होती, आता म्हणतात तसं नाहीये, आम्ही फक्त 1ली ते 3री तोंडी हिंदी शिकवणार, नंतर 4थी ते 5वी मग हिंदी भाषा लेखी स्वरूपामध्ये हे करणार. असं एक पावलं सरकार मागे घेईल. पण जर ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणात एकच मोर्चा घाबरून सरकारने जर ह्या निर्णयापासून माघार घेतली तर त्याच्यातूनही सरकारची कोंडी अशी होणार आहे की ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाला एक होण्याला भाजप घाबरली. त्याच्यामुळे सरकारला माघार घ्यायची तर कशी घ्यायची ते आता तिथं देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे जे सगळे दुधाचारी आहेत ते सगळे त्याच्यावरती चर्चा करतायत. भाजपने दुसरी एक स्ट्रॅटेजी आता त्याच्यामध्ये आखलेली आहे. पहिलं म्हणजे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचं महाराष्ट्रामधून जोरदार स्वागत होत आहे. त्याच्यामध्ये शरद पवारने सुद्धा त्याच्यात स्वागत केलेलं आहे. छगन भुजबळ म्हटले त्याच्यामध्ये आक्षेप घ्यायचं काहीच कारण नाहीये. परंतु भाजपचे केशव जे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलं की हे फक्त राजकारणापुरते एकत्र आलेले, ज्यांना मराठीचा पुळका नाहीये. भाजपने आता काय स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे या मोर्चाला तोंड देण्यासाठी, तर त्याच्यामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि ते खरं आहे, ते वास्तव आहे, त्याच्यात काही वादच नाही. पण तोच मुद्दा घेऊन मराठी माणसामध्ये जायचं आणि मराठी भाषेला
अभिजात भाषेचा दर्जा द्यायचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळं भाजप ही हिंदी किंवा मराठीच्या विरोधात नाही आहे असं ठासवण्याचा ते भाजपची मंडळी प्रयत्न करतायत. पण तो कितपत यशस्वी होईल याच्याविषयी डाऊट आहे, कारण आता हा जो टेम्पो तयार झालेला आहे तो टेम्पो भारी आहे. अजित पवारांची सुद्धा याविषयीची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जी भूमिका होती ती सुद्धा आता हळूहळू मावळत चाललेली आहे, म्हणजे बदलायला सुरुवात झाली. रोहित पवारने फार बेस्ट ट्रीट केला. रोहित पवार काय म्हणतात की मुळात हे सरकार मोर्चा निघूच देणार नाही, त्याच्या आतमध्येच मोर्चा निघू नये यासाठी वाटेल ते प्रयत्न करेन. जर मोर्चा झाला तर ती जी शक्ती परीक्षण होईल ते शक्ती परीक्षण पुढच्या 6 महिन्यामध्ये, पुढच्या 4-5 महिन्यामध्ये होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यावरती परिणाम करणार असणार आहे असा रोहित पवारांचा अंदाज आहे. कारण का तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा एक पाऊल मागे घेऊन सांगितलं की मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते आम्ही करणार, तो निर्णय घेणार असं उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत सांगितलं होतं. राज ठाकरे सुद्धा म्हटले की दोघांनी एकत्र येण्याचा मुद्दा हा तसा काही विशेष ह्याच्यात नाहीये, ते बाकी मुद्दे सगळे गौण आहेत. महाराष्ट्र हितापुढे, मराठी माणसाच्या अस्मितेपुढे आमच्या दोघांमधले मतभेद हे गौण आहेत. म्हणजे दोघंही एक एक पावलं पुढे आलेले आहेत. त्याच्यामुळे ही युती होण्याची दाट शक्यता आहे. ती जर झाली तर ज्या शिवसेनेचे 3-3 तुकडे झालेत ना, ते जर एकत्र आले तर आणखीन धमाल येणार आहे. शिंदे आता काय करतात त्याच्यामध्ये शिंदेची भूमिका काय राहते, राज्य सरकार आणखी पुढे काय भूमिका घेणार याच्यावरती बरंच काही आहे. म्हणजे भाजपने किती प्रयत्न केले तरी मला वाटत नाही की हा जो वारू आता सुटलेला आहे तो काही रोखता येणं भाजपला थोडं कठीण दिसतंय. याच्यामध्ये आणखीन काय क्लुप्त्या वापरतील ते माहीत नाही, परंतु फक्त मराठी भाषेच्या या मुद्द्यापुरते दोघं एकत्र आलेत असं म्हणावं तर ते मला तरी तसं शक्य दिसत नाही. कारण अनेक दिवस जी चर्चा सुरू आहे दोघा भावांच्या एकत्र येण्याची, हे फक्त आता मराठी भाषेचं एक निमित्त मिळालेलं आहे. या निमित्ताने नेमकं होईना ते दोघं एकत्र. आणि दुसरं महत्त्वाचं, ते जर एकत्र आले नाही तर दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. भाजप छोट्या पक्षांना हळूहळू जसं उंदीर मांजराला खेळून खेळून मारतं, मांजर उंदराला खेळून खेळून मारतं, त्याच पद्धतीने भाजप शिवसेनेला आणि मनसेला त्या पद्धतीने खेळून खेळून तिचे हालहाल करणार आहे. त्याच्यामुळे राज ठाकरेंना सुद्धा ते लक्षात आलं. राज ठाकरे मधून जे गुरकतात भाजपवरती, भाजपविषयी बोलतात सडेतोडपणे, त्याच्यामुळं राज ठाकरेंना लक्षात आलेलं आहे की आपण जर एकत्र आलो नाही तर उद्या आपला सुद्धा खात्मा होऊ शकतो. आणि शिवसेनेच्या ठाकरेंना तर एक लक्षात आलेलं आहे, जर मुंबई महापालिका हातातून गेली तर शिवसेनेचं दुकान बंद करण्याची वेळ येणार आहे. शिवसेनेला जी गळती लागलेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती, ती एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भाजपचं सगळं खिळी करते आहे. की मध्ये येणं प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेचे रथी महारथी नेते, उपनेते, माजी आमदार, खासदार ते आपल्याकडे कसे येतील हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु आणखीन पुढच्या 8-10 दिवसामध्ये मोर्चापर्यंत काय काय घडामोडी येतात ते आपण पाहू. पण आजची घडामोडी मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि भाजपला आणि भाजपच्या नेत्यांना धडकी भरवणारी हे निश्चित. धन्यवाद.